उलटा किरण कॉन्टेंट तरी देईल. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या मालवणी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा 3 जण भेटलेले आहेत. त्याच माळावर आहेत, त्याच ठिकाणी जेव्हा आपण अंगणवाडीच्या जत्रेत जात होतो. कारण हा खरं तर शॉर्टकट आहे, म्हणूनच आम्ही घरापासून, कारण आता आम्ही लोक जातोय डेपोच्या इथे. आणि आजचा दिवस आहे ना, जो मालवण आम्ही लोक एवढं फिरणार आहे ना, खूप काही गोष्टी बघणार आहे. कारण गेल्या टायमाला पण आपण, जर जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, आपण अजून एकदा तारकर्ली सिंधुदुर्ग किल्ला केलेला. पण आपण बोट ऍक्टिव्हिटी केली नव्हती, समुद्र ऍक्टिव्हिटी केलेली नव्हती. ती ह्या टायमाला आम्ही लोक करायला आलेलो आहे. आणि आजचा दिवस पूर्ण समुद्राची कनेक्ट घालवणार आहे. तर खरं तर हा एक खरं तर आहे ना, मालवणचा भाग फिरण्यासाठी ना ग्रुप पाहिजे, मित्र परिवार पाहिजे. एकट्याने नाही फिरू शकत, मजा नाही एकट्याने. पण खरं तर मालवण मध्ये ग्रुप मध्येच फिरायला जी मजा येणार आहे. नेक्स्ट टाइम 10-15 लोक. नेक्स्ट टाइम इज द बॉम्बे इज द, पण नेक्स्ट टाइम इज बॉम्बे सेंट्रल इज ऑन कमिंग. दिस बॉम्बे सेंट्रल. नेक्स्ट टाइम कधीच येत नाही परत. आपण बोलतो नेक्स्ट टाइम कधी बघूया ना. आता लगेच निघायचं, बॅग पॅक करायचं, निघायचं काय. खरं तर मेन हा जो काल होता ना, आम्ही जो आलोय तो अचानक भयानक झालेला. कोणालाच माहित नव्हतं की परत एकदा मालवणला येऊ असं. तर डेपोच्या इकडनं बस पकडून आपण जाणार आहे डायरेक्ट मालवण मध्ये. डायरेक्ट मालवण काय करणार आहोत आपण? मी पहिल्यांदा करणार आहे तो एक्सपिरियन्स. तर आता आपण डायरेक्ट सुरुवातीला करणार आहेत. खरं तर किल्ल्यावर जाणार आहे, सिंधुदुर्ग किल्ला जो आपण बघितलेला. पण आपण पुन्हा एकदा जाणार आहे. मी नाही बघितलं अजूनपर्यंत. किरणने नाही बघितला. किरण कोणत्याच गडावर गेला नाही आहे. आपण तर सुरू करणार. छावा पिक्चर जेव्हापासून आलाय ना, माझ्या मनामध्ये असं एकदम असं रक्त उसळत आहे. कंट्रोल उदय. रक्त उसळत आहे. हा, ती खरंच आठवण येते ना त्यांची, सगळ्यांची, त्या राजांची. खरं तर इथे ह्या गड किल्ल्यांवर पाय लागले, त्याच्यामुळे आपण खरं तर जाणं हे गड. मित्रांनो, आता आम्ही लोक आलेल्या बसलेपोच्या इथे फुल विंटेज टाईपच वाटतंय. फुल म्हणजे जुना टाईप. आणि इथे लागलेले आहेत लालपरी, आणि आपणच जाणार आहे लालपरीने. हा मालवणच आहे. बस भेटलेली आहे. आणि मी इथे बसणार आहे. गाणं बोलत जायचंय तुला आवडणारा. प्रत्येक एसटी मध्ये हा एक प्रॉब्लेम असतो. चलो 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 चलो. तर मग मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे मालवणच्या बस स्टॉपमध्ये. बस स्टॉप इथे आहे. बस स्टॉप फोटो काढायचा पाहिजे. मित्रांनो, आता आम्ही लोक रवाना होत आहे, म्हणजे निघत आहे आता. तर मित्रांनो, आम्ही लोक या रस्त्याने जे चालतोय ना, आणि एक मालवणची एक गावाकडची एक वेगळीच फिलिंग असते. आणि जो मार्केटमध्ये फिरतोय, आणि इथे पण बोर्ड लावलाय. हे बघ, 6 किलोमीटर तारकर्ली आहे. मी देवाला नाही शोधलं. तर मित्रांनो, आता आम्ही लोक आलेलो आहे समुद्रावर.
मरायला आलोय. आता जेट्सची बघूया. आता खरं तर आता आम्ही जाणार आहेत की किल्ल्यावर, कारण किल्ल्यावर आता जॅकेट बिकेट घ्यायचे. प्रवासी टर्मिनल आहे इकडे. टर्मिनल मध्ये कसं नाही हेच आहे रे. आपल्या टर्मिनलवर कशी ट्रेन लागतात तसं इथे शाळा. अरे एसटीवर नसते शाळा. हे बघ घेऊन जातात. तर मग मित्रांनो आम्ही लोक आलेलो आहे. आता इथे आमची बोट लागलेली आहे. तर खरं तर हे आधी नव्हतं. खरं तर हे तिकडे एंट्री होती. आता हे नवीन बांधले गेले. हा माहिती होता जुना तिथे मोठा शेड आहे ना, काही नवीन नव्हतं यार. तर मित्रांनो इथे आपल्याला मॅप दिसतोच आहे आणि ह्या गोष्टी आहेत की हे बघ काय बघायचं. एवढ्या सगळ्या गोष्टी. हा 1964 ही कामं केली ती आधी असं होतं मग असं बुजवलं ते. हा म्हणजे गड संवर्धन इथे झालेलं आहे मित्रांनो. इथे या लोकांनी बोर्ड सुद्धा लावलेले आहेत. इथे बुरुज ढासळले त्याच्यामुळे त्याच्यावर काम सुद्धा केलं तिथे. ते बघूया शक्यतो असेल तर आपण ते बुरुज बघू शकतो. पहिला किल्ला होता ना तर कसं ते. आणि चौकीत आपल्या माहिती चौकीत शिवाजी महाराजांचं चालू झालेलं शिकवायला. आणि पहिला किल्ला बघूया काय असतं बाबा. पहिल्यांदा येतोय तर. अरे खरं तर इथं ठेवलं पाहिजे कारण एक्साइटमेंट आपल्या महाराजांची नसली तर काय फायदा आहे. मला घेऊन आलेले. हा इथे बुरुजावर आलेलो आहे. निळशार हिरवशार शेवाळे म्हणून तुम्हाला हिरवं दिसतंय. तर मित्रांनो इकडनं आता आम्ही लोकांनी घेतलेला आहे परतीचा प्रवास. तर मित्रांनो आता आम्ही लोक किल्ला बघून झालेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही लोकांना आलेलो आहे. म्हणजे मगाशी उतरलं हे होतं जामच भारी आहे. पण कसं आहे की आता वाजलेले आहेत 2:45 ना. त्याच्यामुळे 2:45-3 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे ऊन यायला खूपच आहे. तर बघूया. आता आम्ही लोक फक्त जेवलो तर नाही आहे. थोडंसं आपण खाऊया कारण आम्ही लोकांनी एका स्कुबा डायव्हिंगवाल्यांना फोन केला. म्हणजे मंगल मूर्तीवालेच आहेत. त्यांना मी फोन केला. ते बोलले की जास्त हेवी खाऊ नका कारण वॉमिटिंग होण्याची चान्सेस असतात शक्यतो. तर मग मित्रांनो आता आम्ही लोकांनी स्कुबा डायव्हिंगचं पॅकेज पूर्णपणे आम्ही लोकांनी बुक करतो आहे. ते आहे 1000 पर्यंत आहे. 1500 पर्यंत आहे. नंबर खरं तर खेळायचे वेगवेगळेच प्राइस आहेत कारण 1000 1500 त्याच्यामध्ये आम्हा लोकांना स्कुबा डायव्हिंग आहे, पॅरासेलिंग आहे, जेट स्की आहे, बनाना राईड आहे आणि स्लिपिंग बॅगर आहे. म्हणजे हे खरं तर 5 ऍक्टिव्हिटी करतो आम्ही लोकांनी. रजिस्टर होत आहे. ते एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे दादा? दांडी बीच.
मित्रांनो आता आमच्या लोकांच्या 3 ॲक्टिव्हिटी झाल्या आहेत. आता बाकी आहे फक्त स्कुबा डायव्हिंग आणि जेट पॅरासेलिंग. आपण ह्याच्यामध्ये कसं मोबाईल यूज करायला देत ना आतमध्ये पाणी नसल्यामुळे. इथे खरं तर स्कुबा डायव्हिंग होत असे. स्वतःच करतोय. पाऊस पुढे घे, पुढे घ्या, पुढे घे, पूर्ण पुढे घेऊ. वरती याच्यावर काय प्रॉब्लेम वाटला तर असला. जर हे केलं ना तर हे जेट स्प्रे करेल तो. माझ्यासारखा परत आला. मी इथून सोडलं त्याने. ऍक्च्युली तिथे ना कापरी मध्ये मला असं वाटतं गेम जाय नाही होतं. नाही खरंच नाही मला असं चक्कर सारखे झालं. कलरफुल आतमध्ये जातो असं नाहीये पण. तर मित्रांनो आता कडू मासे आपले जात आहेत. हा कम्फर्टेबल आहे. आवडते होऊ नको. खाली गेल्यावर तुमच्या बॉडीची पोझिशन आडवी असते. पोटावर झोपायचं आणि लग्नांना दोन्ही हाताने पकडायचं आणि कॅमेरा. काय होतं अरे प्रॉब्लेम काय नाही पण जेव्हा मी डोळ्याला सुरुवात करतो असं की कोण आहे पकडायला कोण नाही. आणि आपण नाकाने श्वास घ्यायला सुरुवात करतो ना इथे नाही होत. आणि ना आपण पाणी खेचलं नव्हतं रे येत होतं पाणी. अरे काय करू खूप पॅनिक व्हायला होतं. असं वाटतं की सोप्यात पण नाही खरंच नाही वाटलं. काय नव्हतं तू ये तू इकडचाच आहेस. हे होईल आणि ते होईल. एवढी मजा आली खाली. तिथे 2 मिनिटं असं बसूनच होतो मी त्याकडे आणि समोर असे मासे तसं बसलो. हा एकदम मस्त एकदम मजा केली. काहीच नाही वाटलं की म्हणजे बोलतात ना की श्वास कोंडेल किंवा असं काहीच नाही म्हणजे काहीच नाही. पूर्ण वेळ त्यांनी श्वास घेतला. एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता.
किरण असं काय जरा बॉडी दाखव कडू शूट कर थांब ना नाही असं नको असं नको खरं तर हिची बॉडी जास्त आहे पण ह्याच्यात दम नाही माझ्यात दम गर्ड्स लागतात त्याच्यासाठी गर्ड्स लागतात जे पाण्याचा पण गट्स खरं तर एक हिंमत लागते कशाला पाण्यात जायला हे फक्त पाण्यात हात लावून आलाय त्याचं काय बॉडी बनून फायदा नाही बॉडी आतून पण पाहिजे असते ते लोक त्याला पण तेच बोलतात आपण नको स्वतः नाही करायचं आपलंच करणार ना कोण करतय कोण करत होतं कोण अरे ते पाणी नाकात इकडनं जात तेच झालं माझी वरती येतं ना आणि नेहमी कशाला धाव्या तेच सांग तुम्ही काय ऐकणार नाही मला माहिती आहे बॉडी इथे मेंटली पण आणि बॉडीने पण स्ट्रॉंग राहावं लागतं बैलासारखी बॉडी फक्त वाढून फायदा नसते बोल आता तर मित्रांनो आता आम्ही लोक जात आहोत पॅरासेलिंगला किरणची फाटले म्हणून किरण तिकडेच थांबलंय दूर पर्यंत थांबलंय तिथे तर मित्रांनो खरं तर इकडे सनसेट होणार आहे त्याच्यामुळे व्ह्यू आहे यार सही वाटलंय असं फोटो पण काढ तर मग मित्र फायनली आमचा हा डे एकदम तिसरा. superb day. छान झालं मला खूप छान झालेला आहे एकदम आणि- superb मजा केली ज्यासाठी आलं त्यासाठी केलं म्हणजे खरं तर आम्हा लोकांना स्कुबा डायव्हिंग कधीपासून करायची होती माझी इच्छा पण होती आणि मालवण फक्त मालवणसाठी हा दिवस फक्त मालवणसाठी केलं नाही ना म्हणून ते आणि हा दिवस खरं तर मला मालवणसाठीच घालवायचा होता तरी तारकर्ली बीच राहिलाय अरे अंघोळ करावंच लागणार ना एवढं डीप मध्ये गेलोय ना आम्ही लोक एवढं पाण्यात गेलोय आम्ही डुबलोय आम्ही मासे अंगावर आलेत आमच्या आम्हाला समोर दिसले असे फिरत होते तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो काय मग आजचा दिवस कसा वाटला मला मजा आली धमाल ठीक आहे मी एक दोन स्लाइड नाही केल्या पण मला राईड राईड नाही ऍक्टिव्हिटी नाही केल्या स्कुबा डायव्हिंग मला करायचं पण नेक्स्ट टाइम मी तयारी करून येईन तोंडाने श्वास घ्यायचा ते ऍक्टिंग कर ना की जमत नाही जमत नाही मला नाही जमणार मी काढतो वात आला एक तर पायामध्ये हे तर ब्लॉग मध्ये टाकलं तर मला तुम्हाला काय करायची गरजच नाही तर मित्रांनो मी इथे हा ब्लॉग हा जर तुम्हाला इथेच तिथे एंड जायचं करतो असेल ना तोंडाने श्वास घ्यायला आधी प्रॅक्टिस करा स्कुबा डायव्हिंग साठी स्कुबा डायव्हिंग साठी तोंडाने प्रॅक्टिस करा श्वास घ्यायचा 5 मिनिटं ना हॉटेल दिसतंय 5 ते 10 मिनिटं हॉटेल सुद्धा लागले पुढच्या टाटा बाय बाय टेक केअर भेटूया नंतरच्या एपिसोड मध्ये नंतरच्या ब्लॉग उद्याच्या. मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये तारकर्ली 20 ला बघूया चला